नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वाहतूक प्रोत्साहन भत्ता तात्काळ द्या. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. प्रलंबित असलेला वाहतूक प्रोत्साहन भत्ता तात्काळ मंजूर करून शिक्षकांना न्याय द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले. दरम्यान दुर्गम व ग्रामीण भागात कार्यरत शिक्षकांना शाळेत ये जा करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाने मंजूर केलेला वाहतूक प्रोत्साहन भत्ता अनेक शिक्षकांना अद्याप मिळालेला नसल्याने आर्थिक भार वाढलेला आहे. त्यामुळे संबंधित भत्ता तातडीने वितरित करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे शिक्षक व प्रतिनिधी उपस्थित होते. शिक्षक संघटना याच्या वतीने आज मी विभागीय सचिव रवींद्र देवरे व आमची संपूर्ण पुरोगामी परिवार या ठिकाणी माननीय उपजिल्हाधिकारी यांना जनगणनासाठी जे कर्मचारी आपले शिक्षक नियुक्त केलेले त्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जवळपास जनगणनेला प्रत्येकी 150 ते 200 कुटुंब प्रत्येक प्रगणकाला देण्यात यावं असं सुरुवातीला आम्हाला वरिष्ठांकडून लेखी आदेश देण्यात आलेला होता. परंतु आज वास्तव परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस घरगणना ज्यावेळेस आपली झालेली आहे तर घरगणना केल्यानंतर 300, 350 तर एका प्रगणकाला तर 380 कुटुंब म्हणजे एवढा आकडा एका प्रगणकाला देऊन या ठिकाणी त्यांनी नियमांचं पालन केलेलं नाही आहे. तलाठी साहेब व त्याचप्रमाणे कोतवाल यांनी गावाची माहिती, कुटुंबांची माहिती याची विगतवारी व्यवस्थित न केल्यामुळे या ठिकाणी पूर्ण कोणाला 100 घरं, कोणाला 200 घरं तर कोणाला 300 घरं याप्रमाणे मिळालेले आहेत. त्याच्यामुळे विनाकारण शिक्षकांना मनस्ताप होत आहे. तर या संदर्भामध्ये साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलो. साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की एका प्रगणकाला कुटुंब किती असते तर 800 लोकसंख्या, जर 800 लोकसंख्यांचा जर त्यांनी जर गट धरला तर एका कुटुंबाला 4 सदस्य धरले तर त्या हिशोबाने 200 कुटुंबांचे 800 लोकसंख्या ही पूर्ण होते. त्याच्यामुळे 200 कुटुंबांच्या वरती कोणत्याही प्रगणकाला कुटुंब संख्या देण्यात येऊ नये अशी मागणी आम्ही साहेबांकडे केली आणि साहेबांनी ती मान्य केली. त्याचप्रमाणे BLO उन्हातानामध्ये पूर्ण कुटुंबांच्या घरी दारोदारी भेट देत आहेत आणि ते SIRच्या कामासाठी पूर्ण 1 महिना त्यांनी पूर्ण मेहनत घेतलेली. प्रत्येक कुटुंबाची 2002ला त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीची माहिती त्या ठिकाणी मॅपिंग करण्याचं काम चालू आहे आणि प्रत्येक मतदाराला शोधावं लागतं. अशा वेळेस एका BLOकडे जवळजवळ 1000 ते 1200, 1400 असे मतदार आहेत आणि एवढ्या मतदारांचं मॅपिंग करताना आपल्या या भर उन्हामध्ये शिक्षकांना फार त्रास सहन करावा लागतो. एवढा त्रास सहन करूनही आपले हे काम त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडलेलं आहे. तर याला कुठलंही मानधन नाही, SIRसाठीच नाही. तर तळपाडे साहेब यांना आम्ही या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की ज्याप्रमाणे जनगणनेसाठी जर मानधन तरतूद उपलब्ध करून दिली जाते त्याच पद्धतीने BLOंना देखील SIRचं मानधन देण्यात यावं याची मागणी शासनाकडे करण्यात यावी, याची तरतूद आपल्या स्तरावर करण्यात यावी अशी लेखी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने साहेबांना केलेली आहे आणि साहेबांनी ते वरिष्ठांना पाठवण्यात येईल असं